हिंदू हृदय सम्राट सांगायचे, उद्धवजी सांगतात, नेहमी सांगत होते, किती गिळायचं आहे तुम्हाला भारतीय जनता पक्षाला. अरे तुम्ही अनेक राज्य जिंकली, देशात तुमची सत्ता आहे, तरी तुम्ही महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला गिळण्याचा प्रयत्न केला, ते तुम्हाला पचणार नाही. तुम्ही शिवसेना गिळण्याचा जो प्रयत्न केलात, बाकी तुम्ही काही गिळला असेल, पण शिवसेना हा आगीचा लोळ आहे, तो तुम्ही गिळलात, तो तुम्हाला पचणार नाही. आणि आपल्याला शिवसैनिकांना, मराठी माणसाला खास करून मी सांगेन, ह्या वेळेला जागं करावं लागेल शिवसैनिकांना. ही लढाई मराठी माणसाच्या अस्मितेची आणि अस्तित्वाची आहे. भारतीय जनता पक्ष किती गोंधळलेला आहे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो आणि माझं भाषण संपवतो. साहेब आलेले आहेत. 2 दिवसापूर्वी बातमी आहे, उद्धवजीने पण वाचली असेल, हिंदूंच्या एकगठ्ठा मतदानासाठी ते रणनीती आखणार आहेत. बरं का, हिंदूंच्या एकगठ्ठा मतांसाठी भारतीय जनता पक्ष रणनीती आखणार आहे विधानसभेत. याचा अर्थ लोकसभेत त्यांना हिंदूंची मतं मिळालेली नाहीत. त्यांना आता हिंदूंच्या मतांसाठी रणनीती आखावी लागते विधानसभेला. म्हणजे त्यांना स्वतःला हिंदूंचा पक्ष समजणारा, हिंदूंचे नेते समजणारे, यांना हिंदूंची मतं मिळाली नाहीत. आम्हाला म्हणता मुसलमानांची मतं मिळाली. होय, आम्हाला मुसलमानांची मतं मिळाली. या देशातल्या सर्व अधिकृत नागरिकांची मतं आम्हाला मिळालेली आहेत. त्यात हिंदू आहेत, मुसलमान आहेत, जैन आहेत, पारशी आहेत. सकाळी मी पुण्यात होतो, एका ठिकाणी चालायला गेलो. माझ्या मागे एक उंच धिप्पाड म्हातारा म्हणून धावत होता त्या एका मैदानात. त्यांनी थांबवलं. आप राऊत साहब आहे? मिळलं, हा. जय महाराष्ट्र म्हटलं. मेरा नाम अमुक अमुक, शेवटी ईरानी. मैं पारसी हूँ लेकिन शिवसेना को वोट दिया है, उद्धव जी को वोट दिया. या देशातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी महाराष्ट्रात उद्धवजींना मतदान केलेलं आहे. हे काय सांगतात? बहुसंख्य हिंदूंनी महाराष्ट्रात शिवसेनेला मतदान केलं. आकडे पहा. बहुसंख्य मुस्लिमांनी आम्हाला मतदान केलं आहे, ख्रिश्चनांनी मतदान केलं आहे, सर्व जाती धर्माच्या लोकांनी मतदान केलं आहे. कारण या राज्यामध्ये जर आश्वासक चेहरा कोणता असेल तर तो माननीय उद्धव साहेबांचा आहे. आणि हा विचारसुद्धा, ही भूमिकासुद्धा आपल्याला यापुढे महाराष्ट्रात घराघरात न्यावी लागेल. तर हिंदूंच्या एक गठ्ठा मतदानासाठी ते आता कामाला लागलेत. मग 30-35 वर्ष का झक मारत होता? याचा अर्थ असा आहे, उद्धवजी, तुमच्यासोबत ही शिवसेना होती म्हणून तुम्हाला हिंदूंची मतं मिळत होती. आता आम्ही तुमच्याबरोबर नाही, तुम्हाला हिंदू मतांसाठी आता धडपड करावी लागेल. पण जेव्हा हे हिंदू म्हणून मतं मागायला येतील तेव्हा त्यांना प्रश्न विचारला पाहिजे, 10 वर्ष आपली सत्ता या देशामध्ये आपण हिंदूंसाठी काय केलं? उद्या 5 ऑगस्ट आहे, परवा, उद्या गटारी आहे, आपला सण आहे, परवा 5 ऑगस्ट आहे. 5 ऑगस्टला काश्मीरमधून 370 कलम काढण्याला 5 वर्ष होत आहे. हिंदुत्वाच्या नावाखाली हे कलम काढण्यात आलं 370, त्याला 5 वर्ष पूर्ण होत आहेत. 5 वर्षामध्ये काश्मीरमधल्या हिंदूंसाठी, हिंदू काश्मीरी पंडितांसाठी या सरकारने काय केलं हा साधा प्रश्न विचारा. काश्मीरी पंडित आपल्या घरी जाऊ शकले का? घर वापसी झाली का? हा प्रश्न विचारा. आजही काश्मीरची परिस्थिती जशी होती तशीच आहे, फक्त त्या प्रश्नाचं राजकारण केलं. आपण हिंदू आहात? भाजपवाल्यांना विचारा, संघवाल्यांना विचारा, आपण हिंदू आहात? मग एका प्रश्नाचं उत्तर द्या म्हणावं. आपण काय ते गाईचे भक्त आहात? गोमाता? आम्ही पण आहोत. मग गाई कापणाऱ्या, गाईचं मांस एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्यांकडून भारतीय जनता पक्षानं 2000 कोटीचा निधी का घेतला? आपण हिंदुत्ववादी आहात.
ज्यांनी बीफ कंपन्याकडून, बीफ एक्सपोर्ट करणाऱ्या कंपन्याकडून 2000 कोटी रुपये घेतले ज्या भारतीय जनता पक्षानं, त्यांना हिंदुत्ववादी म्हणण्याचा अधिकार नाही आहे. आपण हिंदुत्ववादी आहात. परवा आपल्याकडे जे शंकराचार्य महाराज आले होते, अभिमुक्तेश्वरानंद, त्याने एक उत्तम विषय मांडला. केदारनाथच्या मंदिरातलं 500 किलो सोनं ह्या लोकांनी, भाजपवाल्यांनी गायब केलं आहे. ज्या केदारनाथच्या गुहेमध्ये नरेंद्र मोदी हे तपस्या करायला जातात, निवडणूक झाल्यावर गुहेत बसतात, तपस्या करतात 15 कॅमेऱ्यांसह, केदारनाथच्या मंदिरातलं 500 किलो सोनं कोणी चोरलं? कुठे गेलं 500 किलो सोनं? हा प्रश्न एक हिंदू म्हणून आपण त्यांना विचारायला हवा. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, अयोध्येच्या रामाचे आपण मालक झाला होतात, आज राम गळक्या छपराखाली कोणी बसवला आहे? प्रभू श्रीराम नव्या मंदिरात गळक्या छपराखाली बसलाय. माझं उद्धवजींना आव्हान आहे, उद्धवजी आपण अयोध्येत जाऊन त्या गळक्या छपराखालच्या रामाला आपण पुन्हा एकदा सुरक्षित जागेमध्ये नेण्यासाठी एखादं आंदोलन करावं लागेल. या हिंदूंचा देव, हिंदूंचा राजा, त्याच्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षानं गळक्या छपराखाली बसवल्या आहे, छत्री लावलेली आहे. हे किती काळ चालणार? आपण जेव्हा हिंदू म्हणून जेव्हा या गोष्टी करतो तेव्हा नुसतं मतांसाठी हिंदुत्व नाही. हे जे माननीय बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलं आहे, पोटाचा प्रश्न महत्त्वाचा आहे, नोकरीचा प्रश्न महत्त्वाचा आहे, रोजगाराचा प्रश्न महत्त्वाचा आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न महत्त्वाचा आहे. सगळ्यात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत आणि विदर्भात होत आहेत. हे सगळे प्रश्न आहे ना, हे सगळे प्रश्न घेऊन आपल्याला पुढले 2 महिने फिरावं लागेल, जावं लागेल, बोलावं लागेल, उत्तम वक्त्यांना समोर जावं लागेल, गावागावात जावं लागेल. आणि मुख्य म्हणजे एक जिद्द पाहिजे. आपल्या पक्षामध्ये हा मंत्र नको, तू राहशील किंवा मी राहीन, आम्ही सगळे राहू. तिकीट तुला मिळेल की मला मिळेल, नाही तुला बघून घे. नाही, उद्धवजी देतील, तू उमेदवार आहे, आधी सत्ता येऊ द्या, सर्वांना सर्व काही मिळेल. शिवसेना ही सर्वांसाठी आहे. शिवसेना ही सूर्याच्या किरणांसारखी आहे. सूर्याची किरण जसा कंजूसपणा करत नाही उगवल्यावर, ती सगळ्यांसाठी असतात. ती खिडकीतूनही जातात, ती फटीतूनही जातात, ती दारातूनही जातात. असा हा शिवसेनेचा विचार आहे. शिवसैनिकांनी आत्मसात केला पाहिजे. माझ्यासारखा माणूस तृप्त आहे. मी नेहमी सांगतो, मला या पक्षाने इतकं दिलेलं आहे, या पक्षात मला मरण आलं तरी चालेल, पण मी शरण जाणार नाही, या पक्षासाठी जगे राहणार नाही. प्रत्येकाला पक्षानं प्रतिष्ठा दिलेली आहे, जगण्याची जिद्द दिलेली आहे. इथे बसलेले सर्व पक्षाचे नेते, उपनेते, महिला आघाडीच्या नेत्या असतील, पदाधिकारी असतील, युवा सेनेचे पदाधिकारी असतील, पुढल्या 2 महिन्यामध्ये आपापसामधल्या मनातली जळमट्ट पहिली दूर केली पाहिजेत. आणि एक ज्वलंत असा पक्ष जो आज उद्धवजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा उभा राहिलेला आहे, ती मशाल, ही मशाल आपण पेटत ठेवली पाहिजे. आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे ऋण आपल्याला फेडायचे असतील या महाराष्ट्रावरचे, मराठी माणसावरचे, तर आपल्याला या महाराष्ट्रामध्ये गद्दारांना गाडून, मी हल्ली गद्दारांचा उल्लेखच करत नाही, गद्दार मेलेले आहेत. माझ्या भाषणाखाली गद्दारीचा उल्लेखच नसतो. लोकसभा निवडणुकीमध्ये गद्दारांचं फार स्मशान झालेलं आहे. आता आपली लढाई आहे सत्तेवर येण्याची, महाराष्ट्र काबीज करण्याची, जिंकण्याची. आणि या महाराष्ट्राला लढावं कसं हे सांगण्याची गरज नाही. हा महाराष्ट्र कायम लढत आलेला आहे. आणि या लढणाऱ्या महाराष्ट्राचं कोणी प्रतिनिधित्व करत असेल तर ती फक्त शिवसेना करते, हे लक्षात घ्या. आज या महाराष्ट्रामध्ये माननीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाविषयी एक असा विश्वास आहे, जर आपण 288
उमेदवार उभे केले तर आपण किमान 160 जागा जिंकून आणू, अशा प्रकारचं वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये. पण शेवटी आपण शब्दाला पक्के आहोत की महाविकास आघाडी उद्धवजींच्या नेतृत्वाखाली पुढे जाईल आणि या महाविकास आघाडीचं सर्वोच्च नेतृत्व हे आपल्याच पक्षाकडे राहील. यासाठी सर्वाधिक आमदार शिवसेनेचे निवडून आणणं हे माझ्यासह प्रत्येक शिवसैनिकाचं कर्तव्य आहे. इतकंच मी सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.